नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं याबद्दलचाच व्हिडिओ आपल्याला माहितीसाठी सादर करतोय. तर या कार्यक्रमाला उत्साही, माहितीपूर्ण आणि श्रोत्यांना आकर्षित करणारं स्वरूप देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता मी तुम्हाला कार्यक्रमाचा सूत्रसंचालनाचा क्रम आणि निवेदनाचा नमुना हा दिला आहे. ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचा क्रम आणि निवेदन. सुरुवातीला आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असतो आणि त्याचं निवेदन असं करावं. नमस्कार मान्यवर उपस्थिती, आदरणीय पाहुणे, शिक्षक आणि प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज आपण इथे ग्राहक दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ग्राहक हक्कांची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या निमित्ताने आपण ग्राहकांचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि त्यांचं महत्त्व अधोरेखित करूया. ग्राहक हक्कांचं मूल्य, हक्क आपले जाणून घेऊ, अन्यायाला आता थांबवू, ग्राहक जागृत होईल तेथे सत्याचा विजय होईल. चला, कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करून सकारात्मकतेची ज्योत या निमित्तानं पेटवूया. 2. दीप प्रज्वलन व सरस्वती वंदना. त्याचं सूत्रसंचालन असं करावं. आता मी आमंत्रित करते मान्यवरांची नावं त्या ठिकाणी घेऊन दीप प्रज्वलनासाठी. त्यानंतर गायक गट असेल, व्यक्तीचं नाव असेल तर ते या ठिकाणी सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन मान्यवर पाहुणे, प्रमुख पाहुणे या ठिकाणी करतील. जबाबदार ग्राहक खरं तर फसवणुकीला हरवूया. आता आपण या निमित्तानं फसवणुकीला हरवूया, ग्राहकांचं ज्ञान उजळूया, जबाबदार होऊन जगाला दाखवूया, आपले हक्क आपण टिकूया. 3. पाहुण्यांचा परिचय व स्वागत. त्याचं सूत्रसंचालन असं करावं. आता आम्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवरांचा परिचय करून देते. प्रत्येक मान्यवरांची थोडक्यात ओळख सादर करा आणि मान्यवरांच्या सिनियरिटीचा क्रम तो ठरवून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन संयोजकांचं नाव घेऊन त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. आणि या प्रसंगी सूत्रसंचालकाने विश्वासाचं महत्त्व या चारोळीच्या द्वारे असं सांगावं. ग्राहकांचा विश्वास असावा, व्यवसाय नीतिमूल्यानं वाढवावा, सतत ज्ञानाने पुढे जाऊया, ग्राहक राजाचे स्थान अबाधित ठेवूया. 4. प्रमुख भाषण आणि संदेश. त्याचं सूत्रसंचालन असे असेल. आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन भाषण देण्यासाठी, अर्थात विचार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रमुख पाहुण्यांचं नाव घेऊन ते ग्राहक दिनाच्या महत्त्वावर, ग्राहक दिनाबद्दल आपले विचार या ठिकाणी मांडतील. आणि भाषणानंतर सूत्रसंचालकाने धन्यवाद हा शब्द त्या ठिकाणी त्या शब्दाच्या माध्यमातून व्यक्त करावं. धन्यवाद. पाहुण्यांचं नाव घेऊन तुमच्या विचारांनी आमची निश्चितच दिशा बदलली आहे, अशा रीतीने सूत्रसंचालकाने एका ओळीमध्ये त्या भाषणाचं सार सांगावं. 5. सांस्कृतिक कार्यक्रम जर असेल तर त्याचं निवेदन असे असेल. चला, आता थोडा वेगळा रंग भरूया. कलाकाराचं नाव घ्या किंवा शाळेचा कार्यक्रम असेल तर विद्यार्थ्याचं नाव घ्या. सादर करत आहे एक छोटासा नाटुकला, गाणे, नृत्य ज्याचा विषय आहे ग्राहक हक्कांचं महत्त्व. ग्राहक दिन साजरा होईल तिथे सत्याचा सूर्य उगवेल. जाणीव हक्कांची होऊ दे सगळ्यांना, विश्वास देऊ नवीन भविष्याला. अशा रीतीनं या ठिकाणी चारोळी सादर करा. 6. प्रेक्षक संवाद, स्पर्धा किंवा पर्यायी निवेदन. हक्क आणि कर्तव्याबद्दल या ठिकाणी सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरावी. हक्क आमचे, जबाबदारी ही आमची. हक्क आमचे, जबाबदारी ही आमची. ग्राहक दिन हा प्रेरणा देईल याची. नीतिमूल्यांचे व्यावहारिक नाते, होय ग्राहकाचे हृदय सदैव जिंकते. अशा रीतीनं चारोळी या ठिकाणी निवेदकाने वापरावी. आता एक लहानसा, अर्थात एक छोटासा लघु उद्योजक असणारा, जो लघु उद्योग वस्तू खरेदी करणारा ग्राहक आपले हक्क, जागरूक संवाद सत्र किंवा प्रश्नमंजुषा जर ठेवली असेल तर आपण सर्वांनी त्यामध्ये सहभागी होऊन आपले ज्ञान या प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून वाढवूया. आणि शेवटी 7. आभार प्रदर्शन. याचं सूत्रसंचालन कसं करावं तर ग्राहक राजाचा सन्मान ठेवा, त्यांच्या हक्कांचा नेहमी आदर करा. शाश्वत यश हाच असेल मार्ग, विश्वासाचा ठेवा जपून ठेवा. आता मी कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी आभार प्रदर्शन करणाऱ्या व्यक्तीचं नाव यांना मी आमंत्रित करतो. आभार प्रदर्शनाचं उदाहरण या ठिकाणी मी प्रथम टिंबटिंब यांचे मनपूर्वक आभार मानते, ज्यांनी आपला मौल्यवान वेळ दिला. तसेच आयोजक, सहभागी
आणि उपस्थितांचे मनापासून आभार. अशा रीतीनं 2 पद्धतीनं आभार आपण मानू शकतो. आणि शेवटी 8 समारोप व राष्ट्रगीत. त्याचं सूत्रसंचालन असं करावं. आपल्या कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करूया. सर्वांनी जागेवरती उभे राहून राष्ट्रगीताला मानवंदना, राष्ट्रगीताचा सन्मान आपण ठेवूया, ही नम्र विनंती. आणि महत्वाचे मुद्दे या ग्राहक दिनाच्या सूत्रसंचालनासाठी आपल्यासाठी महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मी देतोय. आपल्या आवाजाचा टोन हा आत्मविश्वासपूर्ण आणि उत्साही असावा. 2 श्रोत्यांशी संवाद, उपस्थितांशी नजरेने संपर्क ठेवून संवाद साधा. 3 वेळेचे व्यवस्थापन, प्रत्येक टप्प्याला सूत्रसंचालकांसाठी आवश्यक असलेलाच वेळ त्या ठिकाणी सूत्रसंचालकाने पाळणं महत्वाचं आहे. 4 शब्दसंपदा ही साधी, स्पष्ट आणि परिणामकारक भाषा त्या ठिकाणी वापरा. तुमच्या सूत्रसंचालनासाठी निवेदक विठ्ठल पवार यांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.